कोल्हापूर जिल्ह्याच्या नांदणी गावातील जैन मठातली माधुरी उर्फ महादेवी हत्ती 28 जुलैला महादेवीचा नांदणी गाव सोडून गुजरातच्या वनतारा प्राणीसंगोपन केंद्राकडे प्रवास सुरू झाला। 30 जुलैला 2 दिवसांच्या प्रवासानंतर महादेवी वनतारामध्ये पोहोचली। महादेवीची पाठवणी करणाऱ्या कोल्हापूरकरांसह त्या प्रसंगाचे व्हिडिओ पाहणाऱ्यांचे डोळे सुद्धा भरून येत होते। महादेवीला नांदणी गावात परत आणण्यासाठी गावकरी आणि कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जात आहेत। शुक्रवारी वनताराचे सीईओ आणि नांदणीच्या जैन मठाचे मठाधिपती यांच्यात बैठक झाली। महादेवीला वनतारात पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा असल्यामुळे कोर्टाचा आदेश आला तर महादेवीला परत पाठवू असं वनताराच्या सीईओंनी सांगितलं। त्यामुळे महादेवीला परत आणण्यासाठी आता कायदेशीर मार्गाने लढा देऊ असं सरकारचं म्हणणं आहे। पण तोपर्यंत तरी महादेवी ही वनतारातच असणार आहे। त्यामुळे महादेवी आपल्यापासून दूर गेल्याच्या दुःखासोबतच कोल्हापूरकरांना तिची काळजी सुद्धा वाटायला लागली आहे। वनताराकडून महादेवीचं स्वागत कसं झालं ते दाखवण्यासाठी वनताराच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ आणि काही फोटोजही शेअर करण्यात आले होते। पण या व्हिडिओज नंतर लोकांच्या भावना अजूनच तीव्र झाल्याचं बघायला मिळतंय। महादेवीची वनतारात काळजी घेतली जाणार की तिचे हाल होणार असे प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत। तसंच वनतारा संगोपन केंद्राचा आज भाग असणारा राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट सुद्धा पुन्हा एकदा वादात सापडलाय। याआधी अंबानींच्या लग्नात याच ट्रस्टमधल्या गौरी नावाच्या हत्तीणीचा वापर शोसाठी केल्याचा आरोप झाला होता। महादेवीचा वनतारामधला व्हायरल होणारा व्हिडिओ महादेवीला ठेवलाय तो राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट आणि गौरी हत्तीणीचं प्रकरण काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। महादेवी जामनगरच्या वनतारात पोहोचल्यावर वनताराच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या स्वागताचा व्हिडिओ टाकण्यात आला। योग्य काळजी आणि निरीक्षणाखाली महादेवीचा नवा प्रवास सुरू झाल्याचं त्या पोस्ट खाली लिहिलं होतं। त्याआधी काही फोटोही पोस्ट केले होते। मात्र फोटोमध्ये एक माहूत महादेवीला चिमटे काढून ओढतोय असं दिसतंय। तसंच चालताना महादेवी तिचा एक पाय अतिशय सावकाशपणे उचलून टाकते। पाय उचलताना तिला त्रास होतोय असं दिसतंय। आता हे असे फोटो व्हिडिओ बघितल्यावर त्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया सुद्धा आल्या। हजारो किलोमीटरचा प्रवास 48 तासात पूर्ण केला गेला। या प्रवासात प्राण्यांच्या वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं गेलं का? महादेवी इथून गेली तेव्हा तिच्या पायाला जखम नव्हती, आता ही जखम कशी झाली असे प्रश्न लोकांकडून विचारले जात आहेत। तिला चिमट्यानं धरून ओढलं जातंय, हीच का तुमची काळजी अशी प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे। जर 2 दिवसात अशी अवस्था असेल तर पुढे खरंच महादेवी वनतारामध्ये सुरक्षित राहील का या लोकांच्या प्रश्नानं वनताराचा एलिफंट वेलफेअर ट्रस्ट वादात अडकलाय। आता या ट्रस्ट बद्दल माहिती घेऊयात। राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट 2013 आणि 2014ला गुजरातमधल्या खावडा या ठिकाणी या ट्रस्टची निर्मिती करण्यात आली। जवळपास 500 ते 600 एकरच्या भागावर मियावाकी जंगल उभारण्यात आलं। आसाम, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यांतून या ट्रस्टनं 200 पेक्षा जास्त हत्ती या ठिकाणी आणले। या ट्रस्टची निर्मिती झाली त्यावेळी रिलायन्स ग्रुपच्या मदतीनंच हा ट्रस्ट सुरू झाला होता। आता जे वनतारा संगोपन केंद्र जामनगरमध्ये सुरू आहे त्यात जे एलिफंट रेस्क्यू सेंटर आहे ते याच राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून चालतंय। वनताराचे प्रमुख अनंत अंबानींनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जे हत्ती त्रासात आहेत, आजारी आहेत किंवा वयस्कर आहेत त्यांच्यासाठी या ट्रस्टच्या माध्यमातून काम केलं जातं। ज्या हत्तींचा सर्कशीत किंवा रस्त्यावर फिरवून पैसे मागण्यासाठी वापर होतो अशा हत्तींना ह्या ठिकाणी आणून त्यांच्यावर उपचार केले जातात। हत्तींची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी 300 पेक्षा जास्त माहूत आहेत। आशियातलं सगळ्यात मोठं रिहॅबिलिटेशन सेंटर वनतारात आहे। त्यामुळे हत्तींच्या उपचारांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय सेवा सुद्धा इथे उपलब्ध असल्याचं अंबानींनी सांगितलं होतं। हत्तींच्या उपचारांसाठी आयुर्वेदिक पद्धती, डस्ट बाथ, सँड बाथ, जकुझी शॉवर अशा सुविधा सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आल्या। पण असं असलं तरी वनतारात हत्तींची काळजी घेण्यासाठी असलेला हा ट्रस्ट कायमच वादात आल्याचं दिसतं। याच वर्षी जानेवारी महिन्यातली एक घटना, अरुणाचल प्रदेशातून 20 हत्तींना याच ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पडली। तेव्हा सुद्धा देशभरात या हस्तांतरणाच्या विरोधात आवाज उठवण्यात आला होता। सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुप्रीम कोर्टाची परवानगी घेऊन या हत्तींना गुजरातला आणलं जाणार होतं। अरुणाचलच्या लाकूड व्यवसायात लाकडाचे ओंडके ओढण्यासाठी हत्तींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। अरुणाचलमधून गुजरातला हत्ती नेण्याची ही पहिली वेळ होती। याआधी 2023 मध्ये हत्तींची पहिली बॅच पाठवण्यात आली होती। त्यामुळे एक मुद्दा त्यावेळी पुढे आला होता की जर हत्तींच्या रिहॅबिलिटेशनचा प्रश्न असेल तर त्या हत्तींसाठी त्यांच्या मूळच्या अधिवासातच म्हणजे अरुणाचलमध्ये सरकारनं सेंटर का उभं केलं नाही? हत्ती गुजरातला नेण्याचा हट्ट का?
हत्तींच्या अधिवासात बदल केल्यामुळे बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेता आलं नाही तर हत्तींना त्याचा उलट त्रासच होऊ शकतो, असं काही तज्ज्ञांचं मत होतं. आसाममधले काही हत्ती या ट्रस्टकडे सोपवण्यात आले तेव्हा अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा यावर शंका उपस्थित केली होती. तसंच जैवविविधता असणाऱ्या भागातून हत्तींना वाळवंटात नेलं जातंय अशी टीका केली होती. आता हे झालं इतर राज्यांचं. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महादेवी ही महाराष्ट्रातून या ट्रस्टकडे जाणारी पहिली हत्ती नाहीये, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. 2022ची घटना. गडचिरोली आणि चंद्रपूरमधून एकूण 13 हत्ती अंबानींच्या रिलायन्सकडून चालवल्या जात असलेल्या ट्रस्टकडे पाठवण्यात येणार होते. 2021च्या नोव्हेंबर महिन्यात सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परवानगी मिळाल्यानंतर हत्तींच्या स्थलांतरणासाठी नोटिफिकेशन देखील आलं होतं. मात्र तेव्हाही स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि त्यानंतर हे हस्तांतरण थोडंसं लांबणीवर गेलं होतं. महाराष्ट्रातच एक एलिफंट पार्क उभारून या हत्तींच्या नैसर्गिक अधिवासातच त्यांची सोय व्हावी अशी लोकांची मागणी होती. मात्र कोर्टाची परवानगी होती, शिवाय 2022ला पुन्हा हत्तींच्या स्थलांतराचे आदेशही आले. त्यामुळं 2022च्या मे महिन्यात 2 टप्प्यात गडचिरोली चंद्रपूरमधून हत्ती जामनगरला नेण्यात आले. आसामच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं. हत्तींना ज्या प्रकारे ट्रकमधून इतक्या लांब पाठवलं जात होतं त्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात येत होते. खरं तर राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडून नेहमीच या हत्तींचं आयुष्यभर पालनपोषण केलं जाईल असं आश्वासन दिलं गेलं. पण तरीही या ट्रस्टवर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. याचं पहिलं कारण होतं या ट्रस्टचा रिलायन्स समूहाशी असणारा संबंध. कंपनीची इमेज लोकांमध्ये सुधारण्यासाठी किंवा कंपनीच्या फायद्यांसाठी हे काम सुरू असल्याचे आरोप झाले. तसंच ट्रस्टच्या नैतिकतेवर देखील शंका घेतली जाते. हे रेस्क्यू सेंटर असूनही या ठिकाणी चांगल्या अवस्थेत असलेल्या काही हत्तींनाही आणलं जातं. तसंच मृत्यूनंतर वन्य प्राण्यांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते. हत्तींच्या बाबतीत बोलायचं झाल्यास हत्तींचे दात, केस यांची विक्री केली जाते. 1 किलो हस्तिदंताची किंमत 1.5 कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं वन्य प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट वन विभागाच्या नियंत्रणात लावली पाहिजे असा नियम आहे. हे नियम या ट्रस्टकडून पाळले जात आहेत का, असेही सवाल या ट्रस्टबाबत उभे करण्यात आले होते. तसंच अनंत अंबानींच्या लग्नाच्या वेळी हा ट्रस्ट पुन्हा एकदा चर्चेत आला होता. जगभरात गाजलेल्या या लग्नात वनतारा के सुपरस्टार म्हणून काही प्राणी दाखवण्यात आले. त्यात गौरी हत्तीण ही मुख्य आकर्षण होती. या ट्रस्टच्या माध्यमातून रेस्क्यू केलेली पहिली हत्तीण गौरी आहे. राजस्थानच्या रस्त्यावर या हत्तीणीचा वापर करून मागून खाण्याचं काम काही लोक करत होते. तिची फारशी काळजी घेतली जात नव्हती. तिची शरीरयष्टी कमजोर झाली होती. त्यावेळी तिला रेस्क्यू करण्यात आलं. मात्र 3 दिवसांच्या लग्नाच्या सोहळ्यात गौरी एक प्रदर्शन म्हणून उभी होती. त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आर्थरायटिसच्या आजारानं त्रस्त असणारी हत्तीण 3 दिवस एकाच ठिकाणी उभी असल्यानं तिच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पनं या हत्तीणीसोबतचा फोटो शेअर केला होता. राजू शेट्टींनी हाच फोटो शेअर करत ज्या पेटाने प्राण्यांच्या हक्कांसाठी मोठमोठ्या गोष्टी केल्या त्यांच्याकडे याचं उत्तर आहे का असा सवालही केला होता. आता या ट्रस्टची आणि वनतराची ही सगळी हिस्ट्री बघता महादेवीचा पाय जखमी असल्याचे आणि तिला चिमट्याने ओढलं जात असल्याचे व्हिडिओ काळजी वाढवणारे ठरतायत. त्यावरून लोकांचा सुरू असणारा विरोध या ट्रस्टच्या अडचणी आणि परिणामी वनतराच्या अडचणी वाढवणार का असं सुद्धा म्हटलं जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.